पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। कृष्ण प्रिया रुक्मिणी माता की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। ओम सजयति सिंदूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरन् वासरमुनिरिव तमसां राशिनाशयति विघ्नानां वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। ज्ञानेशो भगवान् विष्णुः निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरो भेदितोस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। गजाननं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं गौरीशङ्करं दयामूर्तिं भास्करं वन्दे पुनः पुनः। वासनात् वासुदेवस्य वासितं भुवनत्रयं सर्वभूतनिवासोऽसि वासुदेवो नमोऽस्तुते। पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। भास्कर महाराज की जय। गौरीशंकर महाराज की जय। वासुदेव जी महाराज की जय। सद्गुरु श्री गोपाल कृष्ण भगवान कौंडण्यपूर निवासी जगत जननी जगत माता विदर्भ कन्याचे रुक्मिणी ज्ञानाचे राजयोग यांची माऊली असणार ज्ञानावाऱ्या जगद्गुरु तुकोबाराय स्मरणे तळजबाल विदेश शेगाव निवासी वी सम्राट संत सम्राट विदेही सम्राट गजानन महाराज त्यांच्या अंतरंग प्राणप्रिय प्रतिशिष्य श्री संत भास्कर महाराज गौरीशंकर महाराज तरा वारकरी कीर्तिभूषण वारकरी रत्न संत श्री वासुदेवजी महाराज आदी करून साधू संतांना नमस्कार करू। फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मला श्रवण करणारा माझ्यावर नितांत प्रेम करणारा माझा श्रोतृ समूह या सर्वांना नमस्कार करून आज संत श्री वासुदेवजी महाराजांच्या चरण सानिध्यामध्ये गत अनेक दिवसापासून आपण श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदाचं चिंतन करतो। एक प्रकारचा मनमुराद आनंद होतो। कथेच्या व्यासपीठावर आम्हाला प्रतिबंध असतात, वेळेचे असतात, विषयाचे असतात। आमच्या समोर बरेचदा परंपरावादी बसलेले असतात आणि त्या परंपरावाद्यांची अडचण आम्हाला अशी जाते की ते या गोष्टीचा विचार करतात आज कथेचा कितवा दिवस आणि आज तिसरा दिवस असेल तर महाराजांनी हे सांगायला पाहिजे होतं, पण नेमकं हेच कळत नाही। आज महाराजांनी काय सांगायला पाहिजे होतं हे जर श्रोत्याला माहित असेल किंवा श्रोत्याच्या इच्छेनुसार महाराजांनी सांगितलं पाहिजे असं जर वाटत असेल तर त्याच्याकरता महाराज कशा करता बोलायचा। नेहमी विचार सांगत असतो, एखादा पेशंट दवाखान्यात जा वाटतो आणि पेशंटनी दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरला मला काय होतं म्हणजे माझं नेमकं काय दुखतं हे सांगावं का मला अमुक औषध लिहून द्या हे सांगावं, माझं काय दुखतं हे सांगावं त्यांनी, त्याच्यानुसार डॉक्टरनी त्याचं निदान करून त्याला औषध दिली पाहिजे। रोग्याचं कर्तव्य आहे दुःख न सांगणे आणि डॉक्टरचं कर्तव्य आहे निदान करून औषध देणे। तोच नेम इथं लागू पडला पाहिजे। समोर बसणाऱ्या श्रोत्यांनी हे सांगू नये महाराज तुम्ही आज अमुक सांगितलं पाहिजे,
महाराज तुम्ही ढबूक सांगितलं पाहिजे. एवढंच म्हणावं, गोमटे ते करा माझे भार ओझे तुमाशे. बस एवढंच कर्तव्य श्रोत्याचं असतं आणि वक्त्याचं सुद्धा तसंच असतं. इदं प्राप्नोति धीर वक्ता. श्रोत्याचं हित कळतं, त्याला जाणतं, तो त्याच्यानुसार त्याने बोलवलं. परंपरावाद्याच्या अडचणी जातात आम्हाला व्यासपीठावर. केलेलं चिंतन समाजाच्या समोर नाही आणि त्याच्यात दुसरा एक वर्ग बसलेला असतो, तो चिकित्सक असतो, जो जाणकार असतो. जिज्ञासू नसेल कदाचित, तो जाणकार असतो, चिकित्सक असतो. त्याला काहीतरी नाविन्याची अपेक्षा असते आणि पुन्हा तोच विषय सांगितला की मग त्याला पटत नाही आणि त्याच्यातच अडकतो. नवीन विषय सांगितला की परंपरावाद्याला पटत नाही आणि जुनाच विषय सांगितला की अर्थात जे जाणकार आहेत, चिकित्सक आहेत, त्यांना पटत नाही. हे मुक्त व्यासपीठ आहे आणि या मुक्त व्यासपीठाच्या माध्यमातून मुक्त विचार आज मांडता येतात, त्याचा मला आनंद आहे. काल आपण उत्तरेचं चिंतन करत होतो. ही श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदातील एक अधिकारी भक्त स्त्री आणि त्याच्या अधिकाराचं चिंतन करत असताना एक वाक्य मी बोललोय, भक्त संरक्षणात आत्मबलिदान देण्याची हिची वृत्ती आहे. ती प्रार्थना करते देवाला, ती व्यक्तिगत स्वरूपाची नाही, ती सार्वजनिक हिताची. ती प्रार्थना करते, ती स्वतः करता नाही. त्याही पुढे वाक्य बोलेल, भगवंताच्या भक्ती परंपरेवरचा विश्वास जगताचा कायम राहावा याच्याकरता. परंपरा टिकवण्याचं कामच या लोकांनी केलंय. जिथं आत्मबलिदान देण्याची वृत्ती आहे, कशा करता? परंपरा टिकवली त्याच्याकरता. भगवंतावरचा विश्वास जगाचा कायम राहावा याच्याकरता. त्याच्याकरता अर्थात कालच्या प्रवचनामध्ये मी अनेक संदर्भ दिले. भगवान अंतिम परीक्षा उत्तरेची पाहतात आणि उत्तरेला सांगतात, उत्तरी प्रार्थना केल्यानंतर धावून जाणे ही पद्धती आहे माझी. मारा हात देवा दये अट्टाहासी जब काळ ऐशी झाले नाही, तयाच्या चिंतने निरसेल संकोट तरा दुर्गोट भोषिलू. बरोबर, मारा हात देवा. जो संकटात आहे तो हात मारत नाही. उत्तरा सांगते, देवा माझ्या मुखातून निघणारी हाक त्याची. गर्भाची आवडी मातेचा जुवाडा, तेथीचा जिवाडा तेथे बिंबे. भगवान परमात्म्याने हा युक्तिवाद ऐकलाच उत्तरेकडून आणि उत्तरेला सांगतो, पुत्री चिंता करू. मी त्या दिवशी बोललोय, महाभारत हा इतिहास आहे आणि भागवत हे पुराण आहे. इतिहास हा घटनातंत्र असतो, चमत्काराला मानत नाही. पण पुराण हे शिक्षातंत्र आहे. उद्बोधकता त्याच्यातून काहीतरी निर्माण झाली पाहिजे, काहीतरी देता आलं पाहिजे. भावनाची जागृती करण्याचं काम पुराण करत असतात. आणि म्हणून या ठिकाणी वर्णन आहे, भगवान आतमध्ये प्रविष्ट होतात. कुठं? उत्तरेच्या गर्भामध्ये. पहिल्यांदा तिथं परीक्षिती आहे, तो मोठा भाऊ, आणि भगवान त्याचे लहान भाऊ होतात. याने ब्रह्मास्त्र येते आणि ब्रह्मास्त्राला तोड नाही, त्याला उपयोगित करता येण्याची व्यवस्था नाही. तो भगवान का करतात? कसं करतात? एक सांगितलं पाहिजे एक वाक्य. शक्य आणि अशक्य ह्याच्या काही दोन गोष्टी आहेत. या वस्तूवर, घटनेवर अवलंबून नाहीत, तर व्यक्तीवर अवलंबून आहे. याला घटना ही कारण ठरू शकत नाही, याला वस्तू ही कारण ठरू शकत नाही, व्यक्ती कारण ठरते. उदाहरणार्थ जर सांगायचं झालं, तुमच्यापैकी कोणाच्या तरी पोरांनी लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये तुम्हाला घड्याळ मागितला आणि नुसता तो घड्याळ नसावा पप्पा, त्याचा पट्टा सोन्याचा असावा. सोन्यासारखा नाही, सोन्यासारखा आहे, सोन्याचा असावा. शक्य आहे का आपल्याला? आपल्याला नाही शक्य. गेल्या 1.5 महिन्यापासून आपण घरात बसलेलो.
जावे त्याच्या वंशात तेव्हा आपली अशी प्रत्येकाची परिस्थिती आहे. ऊपर से तो खूप बनी नंबर से राम जाने अशी परिस्थिती आहे आमची. आम्हाला अनेक लोक फोन करून विचारतात महाराज कसं आहे. अगदी ठीक, अगदी व्यवस्थित, जंगलात होतो मी. पुढचं बोलत नाही, तुमच्या लक्षात आलं असेल. आहे ती परिस्थिती सगळ्यांची सारखीच आहे, पण आहे त्या स्थितीत आनंद मानणे याच्यातच साधूचं साधू. समयाशी सादर भावी देव ठेवील तैशी राहावे. कोणी दिवसी वैसोनियाचे मन, कोणी दिवसी घरात नाही धान्य, कोणी दिवसी द्रव्याची साठवण कुठे साठवावे. समयाशी सादर व्हावे. कोणी दिवसी बैसोनी हत्तीवर, कोणी दिवसी पालखी सुभेदार, कोणी दिवसी पायाचा चाकर चालत जावे. समयाशी सादर व्हावे. कोणी दिवशी यमयती चालून, कोणी दिवसी प्राणजाती घेऊन, कोणी दिवसी स्मशानी जाऊन एकटे राहावे. समयाशी सादर व्हावे. कोणी दिवशी होईल सद्गुरूची कृपा, कोणी दिवसी चुकती जन्म मरण खेपा, कोणी दिवशी सावत्याच्या बापा दर्शन द्यावे. समयाशी सादर व्हावे. 700 वर्षापूर्वी, 725 वर्षापूर्वी सावता महाराजांनी अभंग कदाचित 2020 मध्ये लोकांना समाधान प्राप्त करून देण्याकरताच लिहिला असावा. राहतो का मी, राहत नाही असं नाही, ठेविले अनंत जे जगद्गुरूंनी म्हटलंय ते सत्य आहे. त्याच्या इच्छेप्रमाणे राहावं लागतं. आम्ही कुरकुर करून राहतो. तुकोबारा म्हणतात चित्ते असू द्यावे समाधान. समाधान चित्ताने राहा. तुका म्हणे ठेवी तैसे आणि आम्ही राहो त्याची इच्छे. असो महत्वाचा मुद्दा मी सांगत होतो की त्यांनी सांगितलं मला घड्याळ पाहिजे आणि तो एक पट्टा सोन्याचा असला पाहिजे. शक्य आहे का? नाही शक्य. अशक्यच आहे का? नाही. समजा अनिल अंबानीच्या पोराने म्हटलं, मुकेश अंबानीच्या पोराने म्हटलं, काय अशक्य आहे? शक्य आणि अशक्य वस्तूवर नाही, व्यक्तीवर आहे. जगद्गुरु तुकोबारे देवाला उद्देशून म्हणतात अशक्य ते तुला काय नारायणा आणि निर्जीवाचे नाव आहे. अरे तुला काय अशक्य आहे देवा? तुझं करिता नव्हे काही. राईचा डोंगर पर्वत राई काही शक्य आहे. ब्रह्मास्त्राला उपशमित करणे त्याच्याकरता काय अशक्य आहे? आणि मला सांगितलं पाहिजे भगवान परमात्म्याला ब्रह्मास्त्र बाहेर राहूनच उपशमित करता आलं असतं, त्याला शांत करता आलं असतं. परंतु पुराण हे शिक्षा तंत्र असल्या कारणामुळे समाजाची निष्ठा भाव तो दृढ व्हावा त्याच्याकरता काय केलेला भगवान परमात्म्याला करावे लागतं. जो भगवान श्रीकृष्ण परमात्मा डाव्या हाताच्या करंगळीवर गोवर्धन पर्वत धारण करू शकतो, तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा इंद्राने केलेला वर्षाव थांबू शकत नाही का? वर्षाव थांबू शकला असता, पण गोवर्धन पर्वत धारण केल्याने जी भावना दृढ झाली, गोकुळवासियांची ती भावना दृढ झाली नसती. वर्षाव थांबणे त्याची भगवत सत्ता सिद्ध करू शकली असती, पण त्याच्या प्रतीचं प्रेम जे काही वाढलं ते गोवर्धन धारण केल्याने वाढलं. पाऊस थांबला असता तर त्याने पूजा केली असती, आणि भगवान परमात्म्याला पूजेची अपेक्षा नाही, प्रेमाची अपेक्षा आहे. दोन गोष्टीचा फरक लक्षात घेतला पाहिजे. मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामचंद्राला बाणाचा सेतू तयार करता आला असता, समुद्र सुकवता आला असता, वाट निर्माण करता आली असती, स्वसामर्थ्याने माकळ इकडच्या काठावर तिकडच्या काठावर नेता आले असते, पण भगवंताने ते केलं नाही. मनुष्य रूपाने अवतार धारण केलेले आहे. मानवाला शोभतील अशाच पद्धतीची कृती त्या अवतार भगवान परमात्मा करतात. दोन्ही बहुत महत्वाचे. आणि मग भगवान आतमध्ये जातात.
शक्य अशक्य त्याच्यावर लागू पडत नाहीत हा नियम. ब्रह्मास्त्र असेल वा अधिक कुठले अस्त्र असेल त्याला उपस्थित करण्याकरता अडचण नाही. छोटस रूप धारण केलंय त्याशी दिशेरूप अंगुष्ठ प्रमाण चक्र आहे, गदा आहे आणि त्याचं तेज जे आहे त्या गर्भाभोवती फिरून भगवान परमात्मा ते नष्ट करतात. मला अधिक एक चिंतन आपल्यासमोर मांडायचंय. अश्वत्थामाचं कौर्य आणि अश्वत्थाम्याची कृतज्ञता इथं संपत नाही. अश्वत्थामा उदयच्या गर्भावर तर ब्रह्मास्त्र सोडतो पण 5 पांडवांवर 5 बाण सोडतो. पांडवांच्या लक्षात आलं की त्यांनी शस्त्र सज्ज केले. भगवंतांचे थांबा, तुम्ही आता काहीच करतो. भगवंतांनी सुदर्शन चक्र सोडलं आणि त्या 5ही बाणांचं तेज नष्ट करून टाकलं. आड घाली सुदर्शन मग तो होऊन येती शीन. आड घाली सुदर्शन. त्याने त्याचे जे सुदर्शन चक्र हातात धारण केले ते त्याच्याच करतात. भगवान उद्धवाला सांगतात, रे उद्धवा मद जगी वैरची नाही. जगाला कोणी वैरीच नाही. फक्त द्वेषी पाही निज शस्त्रे नाशी. भक्तांचे जे द्वेषी असतील मी माझ्या शस्त्राच्या द्वारा त्यांचा नाश करतो. वास्तव समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोक्ति न प्रिया ये भजन्ति भक्त्या मैते तेषु चाप्यहम. समोहम सर्वभूतेषु भगवान नव्या बोलू केले. मग समोह सर्वभूतेषु असणाऱ्या भगवान परमात्म्याला आता शस्त्र धारण करण्याची गरज काय? आयुध सतत आहेत त्याच्या हातात. नाथाने फार सुंदर उत्तर दिलं भगवंताच्या मुख शब्द घालून. चक्रे अभिमानाचा करी चेंदा मोह ममता छेदी गदा शंके उद्बोधी निज बोधा निज कमळी सदा निज भक्त तुझी. चक्र अभिमानाचा करी चेंदा. चक्र अभिमानाचा चेंदा करतो. भक्ताच्या जीवनामध्ये ज्या दिवशी मोह ममता निर्माण होते त्याच्यावर गदा. शंखे उद्बोधी निज बोधा. शंख निजबोध उत्पन्न करण्याकरता श्रीमद भागवताच्या 4th स्कंदामध्ये ध्रुवाच्या तपश्चर्येअंती भगवान ज्यावेळा ध्रुवाच्या समोर प्रत्यक्ष प्रगट होतात, ध्रुव साक्षात भगवंताला पाहून साष्टांग दंडवत घालतो. लिंगका प्रतिमा दिठी देखत किवो अंगेष्टी लोटीजे जे का काठी पडली जैशी. हातात घेतलेली काठी हातातून सोडल्यानंतर ती ज्याप्रमाणे जमिनीवर पडते त्या पद्धतीने लिंग वा प्रतिमा आराध्य देवताच दिसल्याबरोबर शरीर जमिनीवर टाकणे यालाच दंडवत म्हणतात. दंड म्हणजे काठी, वत म्हणजे प्रमाणे. नुसतं मुखाने दंडवत म्हणून चालणार नाही. भगवान उचलतात ध्रुवाला. ध्रुवाची इच्छा आहे स्तुती करायची. स्तुती करायची इच्छा असली तरी शक्ती नाही या अंगामध्ये. भगवंताच्या लक्षात आलं. तसा अंगता तुम्हा अंतर विश्वी विश्वंभर परी आरची नलगी परी अनावर आवरितावडी अवसानते घडी पुरो एकी देत नाही. काय कळते? अंतर. अंतर म्हणजे लांबी नाही. अंतर म्हणजे अंतःकरण. नसांगताकडे अंतरीचे भूज. अंतरीचे भूज जाणे कळवळा. अंतरीची घेतो गुढी पाहे थोडी भावाची. काय कळे जगा अंतरीचे? तुका म्हणे येतो डावे पांडुरंगा. काय कळे जगा अंतरीचे? जगाला अंतरातलं काय कळत नाही. जगाला बाह्य कळत फक्त. अंतरीची फक्त गोळी घेणारा, अंतर जाणणारा तो परमात्मा आहे. याची स्तुती करायची इच्छा आहे बालकाची. आणि म्हणून भगवंतांनी स्वतःच्या हातातला शंख घेतला आणि ध्रुवाच्या गळ्याला लावला. परिणाम ध्रुवाची ऋतुंबरा प्रज्ञा जी होती ती जागृत झाली. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात, ना तरी मधुवनी ध्रुवासी केले जीत कपोल म्हणजे गाल शंखे शिवतले. शंख लावला. वेदाची ही मती ठेली ती लागला बोलू. वेदाची सुद्धा मती जिथं कुंठित व्हावी अशा पद्धतीची स्तुती ध्रुवाने केली. परिणाम शंखाचा आहे. शंख म्हणजे ज्याच्या क्षेत्रामध्ये शांती भरलेली आहे त्याचं नाव शंख.
योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम् सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नाम् अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. ऋतुंबरा प्रज्ञा जागृत झालेली. तुमच्याकडे बऱ्याच तक्रारी येतात. बऱ्याच माता अडचणी घेऊन येतात. महाराज आमच्या पोराची बुद्धी काय कामच करत नाही, व्यवस्था करतो, ट्युशन्स आहेत, काय चांगल्या मार्गाने पासच होत नाही, तो मट्ट बुद्धी आहे त्याची, काहीतरी औषध सांगा बुद्धीच्या प्रगल्भते करता. मी माफी मागून बोले, बुद्धीच्या प्रगल्भतेसाठी औषध नाही, ते तुम्ही वापरता की त्याच्यावर अवलंबून. तुमची बुद्धी प्रगल्भ व्हावी असं जर वाटत असेल तर तुम्ही संस्कृतातले काही स्तोत्र गायला शिकवा तुमच्या पोरांना. कारण रामदेव बाबांच्या माध्यमातून शरीर सुदृढ राहावं त्याच्याकरता योगा करता, प्राणायाम करता, आसनं करता. हे शरीराकरता आहे. हात दुखते त्याच्याकरता वेगळा आसन आहे, पाय दुखते त्याच्याकरता, पोट दुखते त्याच्याकरता. आणि मेंदू करता आसन आहे का कोणतं? मेंदू करता आसन आहे. मेंदूला सुद्धा व्यायामाची गरज आहे आणि मेंदूची ती व्यायामाची गरज पूर्ण करतात संस्कृतातले श्लोक. ते गात असताना तुमच्या मेंदूवर येत असणारा ताण, विशिष्ट पद्धतीची जी प्रकंपन निर्माण होतात, आंदोलन निर्माण होतात, त्याचा परिणाम तुमच्या मेंदूच्या प्रगल्भतेवर होतो. एक विशिष्ट पद्धतीची आभा, एक वेगळ्या पद्धतीचं तेज चेहऱ्यावर दिसू लागतं. आमचे अनुभव आहेत. आम्ही शिबिर घेतो, शिबिरामध्ये ज्यावेळेला पोराचा प्रवेश होतो त्यावेळेचा त्याचा चेहरा आणि समारोपाच्या दिवसाचा त्याचा चेहरा, त्याच्यात खूप मोठं परिवर्तन झालेलं असतं, बदल झालेलं असतं. एक विशिष्ट पद्धतीचं तेज त्याच्या चेहऱ्यावर दिसते. आणि तेज नुसतं खाण्यापिण्याने येत नाही, हे तेज साधनेने निर्माण होतं. मी नेहमी बोलत असतो, पारमार्थिक क्षेत्रात उतरलेल्या साधकाचा, त्याची वेशभूषा, त्याची केशभूषा, जाऊ दे वेशभूषा केशभूषा, त्याचा चेहरा तरी परमार्थाला साजेसा असावा. बरेचदा पत्रिकेवरचे फोटो पाहून लक्षातच येत नाही ते साधू आहेत का. तुमचं नाही बोलत, तुमचे जे जे तर्क असतील ते लावून पहा. काही साधू दिसत नाहीत, काही नट दिसतात, अभिनेते दिसतात, काही दुसऱ्याच काहीतरी दिसतं. त्याचा चेहरा परमार्थाला साजेसा असला पाहिजे आणि त्या चेहऱ्याची ठेवण बदलते ती त्याच्या व्यक्तिगत साधनेनी बदलते. शब्दाची साधना महत्वाची आहे. शब्दावर दाब नाही, शब्दात ताकद असली पाहिजे. आणि म्हणून शंख गालाला लावल्याबरोबर स्तुती केली ध्रुवानी. बऱ्याच पोरांना देतो तो श्लोक, शिबिरातल्या विद्यार्थ्यांना देतो, करायची गोकुंपट्टी, त्याचे परिणाम दिसून येतात. प्रज्ञा, ऋतुंबरा प्रज्ञा जागृत करण्याची ताकद त्याच्यात आहे. असो, रात राधे पुष्प शंखे उद्बोधी निज बोधा, निज कमळे सदा निज भक्त पूजित. भगवान परमात्मा जे कमळाचं फुल हातात घेऊन राहतात ते काही चाचा निघून नाही. ते कमळाचं फुल जे त्यांच्याकडे आहे स्वतः सुगंध घेण्याकरता नाही, ते कमळाचं फुल जे त्यांच्याकडे आहे 14 फेब्रुवारी करता नाही. त्यांच्याकडे असलेलं कमळाचं फुल कधीही भक्त भेटो त्याच्या पूजनाकरता ते सदैव तत्पर असतात. हाती चेनी लीला कमळे पूजूतया ते. हे सगळं सगळं भक्ता करता धारण करतोय. शंख असेल, चक्र असेल, गदा असेल, पद्म असेल. म्हणून भगवान परमात्म्याने सुदर्शनाच्या द्वारा अश्वत्थाम्याने 5 पांडवांवर सोडलेले 5ही बाण नष्ट केले. आड घाली सुदर्शन. भगवान परमात्मा उदरामध्ये जाऊन, गर्भाशयामध्ये जाऊन परीक्षितीचं रक्षण करतो. मला सांगताना स्वाभिमान वाटतो. ब्रह्मदेवाच्या सृष्टीतील एकमेव बालक आहे तो म्हणजे परीक्षिती, ज्याला जन्माला येण्याच्या अगोदर आईच्या उदरामध्ये भगवत दर्शन आहे. हे सौभाग्य इतरांना नाही.
शुकाचार्य नाही, पण भगवान बाहेर आहेत, आतमध्ये नाही. भगवान दर्शन देण्याकरता आले, पण बाहेर आहे. परीक्षित जिथं आहे तिथं भगवान परमात्मा आहे. आणि पांडव कुळाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. त्यांच्या पुण्याच्या बलावर हा बाबा त्याच्याकरता नोकर म्हणूनच राहतो. पाना कितीच्या पहिल्या त्यातला अर्जुन, सेनयोर उभयोर मध्ये रथमस्थापयमिच्छुत. याचून सेगाच्या मालकाने ड्रायव्हर दिसत नाही का तो, चल गाडी काढ, उभी कर समोर, गेट उघड. त्या पद्धतीचाच आदेश आहे. आज्ञाकारी अर्जुन आहे आणि भगवान परमात्मा त्याच्या आज्ञाशीर्षामध्ये मानतात. द्वारकेचा राणा पांडवा घरी, ही पुण्य आहे त्यांची, ही साधना आहे त्यांची. पाहते पांडव अखंड वनवासी, परित्याग दिवाशी आठविती. अखंड वनवास आहे, पण भगवंताचं चिंतन सुटलं नाही त्यांचं. आमच्या तर जीवनामध्ये एखादं दुःख येऊ द्या फक्त, देवाला रामराम. 4-5 वर्षापूर्वीची घटना आहे, बघतो ते मुलाला घेऊन पंढरपूरला गेले, लक्ष ठेवलं नाही. चंद्रभागेला पूर होतात, पाहून गेलो कुठलं. देव सोडला म्हटले आपण का, 2 महिने महाराज मागच्या वर्षी आमचा बोललो पंढरपुरात गेलं. पंढरपूर सोडलं, देव सोडला, काय हरकत तिकडे सोडला, फार चांगली केली, गर्दी कमी होईल तेवढी. तर मला प्रश्न विचारायचा आहे, तुझा पोरगा पंढरपुरात मेला म्हणून घर सोडलत ना, देव सोडलात ना? हो. तुझ्या आजोबा मेलेत याच घरात, पंजोबा याच घरात, बाप त्याच घरात, अख्खं खानदान लेखा त्याच घरात मेलं, घर सोडलं नाही, घर नाही सोडलं. पण पोरगा पंढरपुरात मेला, पंढरपूर सोडलं. त्याला भक्त म्हणता येण्याची व्यवस्था आहे का? एवढ्याच संकट, पण भगवत नामचिंतनाची साधनेची अखंडता टिकून राहिली पाहिजे. भगवान परमात्म्याने उत्तराला आश्वस्त केलं, चिंता करू नको म्हणून सांगितलं. आणि भगवान रजा घेतात. जर मला युधिष्ठिरा करीत, दादा आम्हाला सुट्टी द्या, आता आम्हाला आमचा संसार आहे, करू द्या. द्वारकावासी वाट पाहत असतील, मला सांगितलं पाहिजे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे पांडवांसोबत अनेक आतोभाऊ मांबू आहेत. पहिल्यांदा कोणती आते आहे? धर्मराज युधिष्ठिर आतोभाऊ आहेत, भगवान मांबू आहेत धर्मराजांचे. तदनंतर दुसरं नातं जुटलंय ते अर्जुनाचं. सुभद्रा दिल्यामुळे अर्जुन जावई आहे. अर्जुन रथी आहे, हा सारथी आहे. भगवान गुरु आहे, हा शिष्य आहे. हे सगळे नाते जोपासत असताना सख्यताचंही नातं आहे, पण 5 पांडवांसोबत एक नातं आहे, ते मित्रत्वाचं आहे. मला नेहमी एक विषय सांगावासा वाटतो, अत्यंत महत्वाचा आहे. जगाच्या पाठीवर जितके धर्म असतील, पंथ असतील, संप्रदाय असतील, त्यांनी निर्माण केलेले ग्रंथ असतील, त्या धर्म पंथ संप्रदायामध्ये आणि ग्रंथांमध्ये श्रीमद भागवतात देवाचं जेवढं सुलभीकरण झालेलं आहे, एवढं सुलभीकरण झालेलं मला कुठंच दिसून आलेलं नाही. तुमच्या वाचनात असेल तर प्रतिक्रियेने कळवा, किती सुलभीकरण. भगवान परमात्मा असतील मला तिथं तेवढं धर्मराज युधिष्ठिराच्या पायावर डोकं ठेवतात, वयाने मोठे म्हणून. भीमदादाच्या पायावर डोकं ठेवतात, वयाने मोठे म्हणून. अर्जुनाला आलिंगन देतात, समवयस्क म्हणून. नकुल सहदेवाला आशीर्वाद देतात, नकुल सहदेव वयाने लहान म्हणून. धर्मराज सिंहासनावर बसतात, सामान्य पार्षद म्हणून समोर बसतोय बाबा. त्रैलोक्याचा अधिपती पार्षद म्हणून समोर बसतोय. शिष्टाई करण्याकरता दूध बनवून जातोय. अर्जुनाच्या रथावर सारथ्य करतोय. अर्जुनाचे घोडे धुतोय, त्याचा खराडा करतोय. स्वतःच्या पितांबरात घेऊन लावतोय, त्याने त्यांना पाणी पाजतोय.
कुठंतरी एकांतात जाऊन चिंतन करा. बराच वेळ दिलाय देवाने आज आपल्याला लॉकडाऊनच्या माध्यमातून. कोणाचं? देवाचं नाही, अर्जुनाच्या बळाचं चिंतन करा पहिल्यांदा. किती भाग्यवान आहेत ते घोडे की त्रैलोक्याचा अधिपती त्याच्या पाठीवर हात फिरवतो. एखाद्या वेळा आमची पाठ खाजवली तर गाडी ज्यांना आम्ही खाऊ घालतो ना त्या कार्ट्यांना म्हणावं पाठीवर हात फिरव. फेसबुकवर आहे, ऑनलाईन आहे, व्हॉट्सअपवर आहे, त्याला कंपत नाही. बरं अर्धांगिनीला म्हणावं तिचं अनुभव घेऊन पहा. माझा विश्वास नसेल तर फक्त प्रतिक्रिया कळू नका मला, म्हणजे बदल मला तुम्ही असं सांगितलं अनुभव घेऊन पाहा, खाजवण्याच्या ऐवजी दान झाली असं म्हणू नका. आज आम्ही त्याच्यावर नितांत प्रेम करतो, तो आमच्या पाठीनं हात फिरवण्याकरता तयार नाही आणि हा बाबा घोड्याच्या पाठीतून हात फिरवतोय. किती भाग्यवान असतील ते. सगळ्यांना हे भाग्य नाही, अर्जुनाच्याच घोड्याला भाग्य आहे. आणि याच्यातून एक चिंतन आम्ही निश्चित घेतलं पाहिजे. देवाचा पाठ हात आमच्या पाठीवरून फिरावा असं जर प्रामाणिकपणे वाटत असेल तर आम्ही सरळ देवाकडे जाण्याच्या भानगडीत पडता कामा नये. देवाने ज्यांचा अंगीकार केला असेल आम्ही त्याच्याकडे गेलो पाहिजे. त्यांनी जर आमचा स्वीकार केला तर खात्रीलायक सांगतोय मी तुम्हाला, भगवान परमात्म्याला तुमचा अंगीकार करावाच लागेल. धरतीच्या हाती संत कृपावंत आणि पंढरीनाथ लढा त्यांचा. ज्या संत कृपावंत हाती धरती त्याचा लढा पंढरीनाथ पाडे. माग पाहून गेलो आपण. तुम्ही अच्युतात्मे निज निर्धारी म्हणून देवो तुमचा आज्ञा आधारी. तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी एरा हाती न धरी अनाती. तुम्ही अच्युताच्या आत्म्यात म्हणजे तुमचा आज्ञाधारक आहे. तुम्ही म्हणाल त्याचा उद्धार करतो, बाकीच्या हाती धरत नाही. तो आहे तो कोराचा अंगीकार ज्याचा केला नारायणी निंद्यते ही तेने वंदे केले. त्याची जी यादी आहे ना ती यादी वाचा. अजामेळ भिल्लिनी ताडिनी कुंटिनी प्रत्यक्ष पुराणी वंदे केले. ब्रह्महत्या राशी पातके अपार वाल्मिक किंकर वंदे केला. एवढी मोठी यादी आहे. वेळ आहे आपल्याला ही यादी शोधून पहा आणि तुमची गोष्ट लक्षात येईल. अशा वेळाचा उद्धार केला तो सरळ देवानी नाही, शिफारस नारदाची. भिल्लीचा उद्धार झाला रामचंद्राने दिसतोय परंतु शिफारस गुरूंचे तिच्या मंडळी. ज्यांचा उद्धार झाला तो वाल्याचा वाल्मिक झाला, शिफारस नारदाची आहे. कारण त्याच्या शिफारस पत्राशिवाय देव अंगीकार नाही करत. नाही त्याचा नियमच आहे. भक्ताला पायपाशी दुर्जनाशी संहारी. भक्ताला पायाच्या जवळ ठेवायचं. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो. त्याचा धंदाच आहे. कशा करता बोलतो तुम्ही हे सगळं? भगवान परमात्म्याचं इतकं सुलभीकरण इतर कुठल्याच धर्मात, कुठल्याच संतात, कुठल्याच ग्रंथात झालेलं नाही जितकं भागवतात आहे. भगवंताने पांडवासोबतचे बाकीचे नाते सांभाळत असताना मित्रत्वाचं नातं सांभाळलेलं आहे. प्राधान्य मित्रत्वाच्या नात्याला दिले. मित्र कशाला म्हणतात? काय व्याख्या मित्राची? व्यवहारातला मित्र. मित्र गेला महाबळी आणि कामाने अंतकाळी. महाबळी मित्र आहे, अंतकाळाच्या वेळेला उपयोग काय कामाचा तो मित्र? हे मित्रत्वाची खरी व्याख्या आहे. मित्र हा ढालीप्रमाणे असावा. ढालीप्रमाणे म्हणजे आता ढाली ढाल्याच नाही पण आपल्या पूर्वजांची गोपा दोन गोष्टी त्यांच्या नेहमी सोबत असायच्या, ढाल आणि तलवार. आता आमच्या एक पोरांच्या जवळ असतात ना ढाली तलवारी. ढाल म्हणजे आरसा, तलवार म्हणजे कंगवा. ती ढाल अशी करायची, अशी करतात. ते तलवार दुसऱ्याच्या डोक्यावर फिरायची, स्वतःच्या डोक्यावर फिरवतात. पराक्रमी आहे. म्हणून आम्ही शिबिरानंतर पहिल्यांदा चाटी करतो. बराचसा वेळ वाचतात. लोक आम्हाला विचारतात कमाल आहे इतक्या कमी दिवसात इतके जास्त कशी श्लोक आणि त्याचा बराच वेळ वाचवला मी कांबा आरशाचा. या आरशासोबत तासन तास उभं राहत होतं. आता आरसा त्याच्या पुढे नेला तरी ते उभं राहत नाही. त्याच्या पुढे त्याची इच्छा होत नाही त्याचं तोंड पाहायचं. त्याच्या जे मार्ग भटकत होतं, मटकत होतं
ते बाहेर निघतच नाही. बाहेर कोणी आलं ते आतमध्ये घुसते. तिकडे नाही पाहत, घेता हातात घेते, किरप्या नजरने पाहत, आपल्याकडे पाहून तर नाही राहिलं कोणी. हा वेळ वाचला त्याचा, वेळ वाचवता आला पाहिजे त्याला, योग्य ठिकाणी त्याचा विनियोग झाला पाहिजे. होतं ते कमी वेळात नियोजन करता येतं त्याचं. पण तू ढाल कसा करता? संकट आले की ढाल समोर, आणि संकट संपलं रे संपलं, ढाल मागं पाठीमागं. म्हणून मित्र हा ढालीप्रमाणे असावा. ज्यावेळेला मित्राच्या जीवनात संकट येते त्यावेळेला त्यांनी ढालीप्रमाणे समोर राहावं, आणि संकट ज्यावेळेला संपतेत ना त्यावेळेला त्या मित्रांनी मागं राहावं. आमचं मित्र तो थोडस वेगळ्या पद्धतीचे आहे. आमचे मित्र संपत्तीच्या कालखंडात समोर असतात. हॉटेलमध्ये जायचं असेल, रेस्टॉरंट मध्ये जायचं असेल, पब मध्ये जायचं असेल, पार्टी मध्ये जायचं असेल, मित्र समोर. संकट येऊ द्या, एकही मित्र समोर येत नाही, ते मागं असतात. येतात ते शोकसभेत भाषण द्यायसाठीच. भाऊ निघून गेल्यामुळे निर्माण झालेली जी पोकळी आहे ती कधी न भरून निघणारी आहे. झेंडूबामच्या शिष्या सोबतच वागत होते गजानन. मुसलमान आणतात अश्रू सुद्धा. मित्र आहे जोपर्यंत पांडव संकट आहे तोपर्यंत भगवान पांडवांच्या सोबत आहे. सोबत म्हणजे मागे पुढे उभा आहे सांभाळ. इथं आलिया आगाध निवारया, ऐकू पाठीशी घातला आपण पुढा राहिला. तिने पांचजन्यास पुरीला अवडिलाची काय गरज होती साथ्याला शंख वाजवण्याची. याने वाजवला पांचजन्य नावाचा शंख. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजय पौंड्रम ददमो महाशंखम भीमकर्माबोधरा. पांचजन्य नावाचा शंख वाजवला. संकटात हा बाबा पुढं. अर्जुनाच्या बागे स्वतःच्या वक्षस्थळावर कैक दाबान घेतले त्यांनी. अर्जुनाला वाचवलं त्यांनी. आता संकट संपलंय आणि आता भगवान परमात्मा परवानगी मागतात. दादा आम्हाला आज्ञा द्या, आता आम्हाला आमचा संसार आहे, करू द्या आम्हाला संसार. आणि तितक्यात माता कुंती समोर येते आणि माता कुंती समोर येऊन भगवंताला नमस्कार करते. भगवंत आत्या तू करते. त्यावेळेला कुंती स्तुती करते देवाची. फार मननीय अशी स्तुती आहे. मी फक्त दिग्दर्शन करेल आणि पुढे चालेल. पूर्वचिंतन उद्याच्या सत्रात पाहू. पांडव कुळाचं लक्षात अजित नाही माझ्या. अजूनही काही काही गोष्टी इतके दिवस झाले भागवताचं चिंतन करतोय. प्रवचन नाही, चिंतन म्हणतोय. इमानदारी भागवताचं चिंतन करतो. ज्यावेळेला अश्वत्थामा पांडवाच्या पुत्राला मारतो, अर्जुनाला अश्वत्थामाला पकडायचंय, त्यावेळेला हा बाबा स्तुती करतोय भगवान कृष्णाची. दुःखात देवाची स्तुती करणार अर्जुन. आता सुख आहे, राजारोहण झालेला आहे, राज्याभिषेक झालेला आहे, छत्रपती बनलेले आहे. कोणती स्तुती करते देवाची. सुखातही स्तुती आहे, दुःखातही स्तुती आहे. आणि याच प्रथम स्कंदात भीष्माचार्याने केलेली स्तुती आहे. हे तो सुखदुःखाच्या पलीकडची स्तुती आहे. ज्यांनी वर्णन चाललं आहे त्यांचं की स्तुती प्रिय माधवा. या देवाला दुसरं तिसरं काहीच पाहिजे नाही, काहीच आवडत नाही, याला त्याची स्तुती केलेली आवडते. आणि मी जाताना हेही बोलेन, जगद्गुरूंचा आधार घेत स्तुती अथवा निंदा करावी. कोणाची? स्तुती करायची असेल त्याचीच करा. कारण स्तुती करणाऱ्या ध्रुवाला आढळपत देण्याची ताकदही त्याच्यातच आहे. आणि हिंमत असेल तर निंदाही करायची असेल त्याची करा. कारण निंदा करणाऱ्या शिशुपालाला सुद्धा उद्धरून देण्याची, त्याला सुद्धा मोक्ष देण्याची ताकद त्याच्यातच आहे. ज्ञानोबा ज्ञानेश्वर बोलले, आगा राजस्वी यागाची सवासी देखता त्रिभुवनीची मांदी. कैसा सदा दुर्वाक्य शब्दी निस्ती जिलासी. ऐशा अपराधिया शिशुपाळा आपण पिया ठाव दिदला गोपाळा. बरेच दिवस विचार करत होतो, होईल येत असताना ज्ञानोबांनी आगा का लिहिला असं वागत.
शुगर पांडुरंगाव मला वैद्यांच्या मुखातून ऐकलं. तसं काय त्याचा अर्थ नाही, पण ज्ञानोबाला कदाचित हे सांगायचं असावं की राजसूय यज्ञासारखा पवित्र यज्ञ असताना तिथं हा शिशुपाल आगा, राजसूय यागाचे सभासद. निंदा करणाऱ्या शिशुपालालाही मोक्ष देणे एवढी ताकद आणि स्तुती करणाऱ्या ध्रुवाला आढळपत देणे एवढी ताकद त्याच्यातच आहे. पण स्तुती करायची असेल तरी त्याचीच करा, हिंमत असेल तर निंदा करायची असेल तरी त्याचीच करा. माणसं स्तुतीही पचवू शकत नाहीत आणि निंदाही सहन करू शकत नाहीत. आणि म्हणून पांडवांचं वैशिष्ट्य आहे, कुळाचंच वैशिष्ट्य आहे. परिस्थिती कुठलीही असो, प्रसंग कुठलाही असो, दुःखाचा असो की सुखाचा असो की सुख दुःखाच्या पलीकडचा असो, ती त्या परमात्म्याची स्तुती करतात. म्हणून माता कुंती भगवान परमात्म्याची जी स्तुती करते, भगवंताला स्तुती करून जी मागणं मागते, उद्याच्या सत्रात करू. काल सांगितल्याप्रमाणे सूचना संपूर्ण श्रोतृ मंडळीला करायचे, कारण काल केलेल्या सूचनेप्रमाणे काही पाहिजे वा प्रतिसाद अजूनपर्यंत मिळालेला नाही. आतापर्यंत झालेल्या प्रवचनाचे सत्र पुरुष केव्हाही कधीही आपल्याला ऐकता यावे असं जर वाटत असेल तर आमच्याच कार्यकर्त्यापैकी काही कार्यकर्त्यांच्या हट्टापोटी अट्टहासापोटी एक ज्ञानेश्वर महाराज वाघ नावाचे एक स्वतंत्र युट्यूब चॅनल, जे काही चॅनल आहे ते चालू करण्यात आलेलं आहे. सगळ्या श्रोत्यांना माझी विनंती असेल की आम्ही प्रवचनानंतर कार्यकर्त्यांकडून पाठवलेली जी लिंक आहे त्याच्यावर जाऊन त्याला सबस्क्राईब करा, त्याची जी घंटीचं आहे ते बटन दाबा, जेणेकरून नवीन नवीन प्रवचना व्यतिरिक्त ही इतरत्र काही कथा झालेल्या आहेत त्याचे कीर्तनाचे, जे की आमच्याकडे आमच्या पुराणी जे संकलित करून ठेवलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला या लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये ऐकण्याकरता मिळेल. ती सुविधा तुम्हाला घर बसल्या येईल किंवा नवीन नवीन व्हिडिओ जेवढा त्याच्या जातील त्या वेळेला त्याच्या सूचना सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचतील. तरी कृपया पुनश्च एकदा विनंती करतो की प्रत्येकाने त्या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि त्याची घंटीचं बटन जे आहे ते दाबावं, जेणेकरून तत्वज्ञानाचा जो